सिडको लॉटरीमध्ये जे 19,000 घरं आणि 4,500 आहेत आणि जी नवीन एक लॉटरी निघालेली आहे, की ते सिडकोला जे प्रायव्हेट बिल्डरची घरं असतात, जसे म्हाडामध्ये मिळत असतात, तशी ती लॉटरी आलेली आहे. ते घरं मिळालेली आहेत 61 घरं. ह्या तिन्ही लॉटरी एक वेळेस निघालेल्या आहेत. आता याच्यामध्ये खूप सारे लोकं कमेंट करत आहे, की सर आम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करायचा की एल-आय-जीमध्ये अर्ज करायचा? हे बघा, ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करायचा आहे, एल-आय-जीमध्ये अर्ज करायचा आहे, हे तुमच्या इन्कम क्रायटेरियावरती डिपेंड आहे. प्रत्येकाचं इन्कम क्रायटेरिया वेगवेगळा आहे. काही बिझनेसमॅन असतात त्यांचं इन्कम 12,00,000, 15,00,000, 20,00,000 असते. त्यानंतर जे नोकरी करणारे असतात त्यांचं इन्कम सुद्धा 10 ते 15,00,000 असतात. काही जे मिडल क्लास फॅमिली असतात त्यांचं इन्कम 6,00,000च्या आत असते. तर सिडकोमध्ये जे घरं घ्यायची आहेत त्याच्यासाठी जे इन्कम क्रायटेरिया त्यांनी सांगितलेले आहेत. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ज्यांचं इन्कम 6,00,000च्या आत आहेत. तुमचं प्रत्येक लॉटरीसाठी कंडिशन सांगण्यात आलं 6,00,000च्या आतमध्ये कोणकोणते भत्ते तुमचे ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणजे तुमचं 6,00,000च्या आतमध्ये इन्कम आहे, तर तुम्ही फक्त ई-डब्ल्यू-एससाठीच अप्लाय करू शकता. एल-आय-जीसाठी अप्लाय करू शकत नाही. सिडको लॉटरीमध्ये हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर ज्यांचं इन्कम 6,00,000च्या वरती आहेत, ते एल-आय-जीसाठी म्हणजे अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे लोवर इन्कम ग्रुप अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि ई-डब्ल्यू-एस अत्यल्प उत्पन्न गट असे 2 गट त्यांनी म्हणजे त्यांनी तिथे इन्कम क्रायटेरियानुसार हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये अर्ज करता येत नाही. सिडको लॉटरीमध्ये एका वेळेस तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये किंवा एल-आय-जीमध्ये अर्ज करू शकता. तशी तुम्हाला म्हाडामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना जर तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये असेल तर एल-आय-जीमध्ये करू शकता. हे म्हाडा लॉटरीसाठी नियम आहे. सिडको लॉटरीसाठी असा नियम नाही. ई-डब्ल्यू-एस वाले ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करू शकता. एल-आय-जी वाले एल-आय-जीमध्ये अर्ज करू शकता. ही आतापर्यंत आपल्याला आलेली माहिती आहे. तुम्हाला तिन्ही लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल, तर तिन्ही लॉटरीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. ज्यांच्या नावावरती नवी मुंबईमध्ये घर नाहीत, कोणत्याही शासकीय योजनेचा तुम्ही घराच्या रिलेटेड गार्डन, शॉप्स वगैरेचा लाभ घेतलेला नाही. हे त्यांचे जे इन्कम क्रायटेरिया आहेत, त्यांचे पण व्हिडिओ आपण या YouTube चॅनलवरती बनलेले आहेत. ते तुम्ही पूर्ण बघून घ्या. पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली तर व्हिडिओ खूप लांब होतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, स्किप करता. त्यामुळे हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जो तुमचा इन्कम क्रायटेरिया आहे, तुम्ही त्याच इन्कम क्रायटेरियामध्ये तुम्ही अर्ज करा. आणि फायदा कशामध्ये आहे बघा. तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करणार असणार, ई-डब्ल्यू-एसचे जे लोकेशन असणार आहे, तुम्हाला तिथे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. फक्त ई-डब्ल्यू-एससाठी. जे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहेत, ते फक्त ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी मधील जे घरं अर्ज करतात त्यांच्यासाठीच आहेत. केंद्र सरकारकडून ₹1,50,000 आणि राज्य सरकारकडून ₹1,00,000 याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणती? समजा आता ही 19,000 घरांची लॉटरी निघाली आहे. हे मोस्ट ऑफ लोकेशन हे पनवेल महानगरपालिकेच्या आतमध्ये येतात. तर तुम्हाला पनवेल महानगरपालिकेचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे ऑफिस आहे, तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. हा सगळा व्हिडिओ, डॉक्युमेंट, कागदपत्र, अर्ज कसा करायचा, ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, कुठे काय माहिती भरायची, तो पण आपण फॉर्म पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता. एल-आय-जीसाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळत नाही. कारण की एल-आय-जी हा लोवर इन्कम ग्रुपमध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला तिथे ॲप्लिकेबल नाही. त्यामुळे एल-आय-जी कॅटेगरीमध्ये जर अर्ज करायचा असेल, तर तुमचं उत्पन्न 6,00,000च्या आतमध्ये तुम्हाला तिथे दाखवावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. आता ई-डब्ल्यू-एसमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींचं म्हणणं आहे, की मी एल-आय-जीमध्ये चेंज करू शकतो किंवा एल-आय-जीमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते म्हणतात, की चुकीच्यानी मला झाली त्या ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करू शकतो. तर बघा, माझ्यापर्यंत जेवढे फॉर्म म्हणजे माहिती येतात, तुम्ही पर्सनली मला मेसेज करतात, खूप साऱ्या लोकांचे फोन येतात किंवा जे सोशल मीडियाद्वारे जी माहिती मिळते, जिथे फॉर्म वगैरे भरतात त्या ऑफिसमध्ये ते सुद्धा मला फोन करून विचारतात, सांगतात, की "सर असं होते का?" तर मोस्ट ऑफ असं होत नाही. एकदा तुम्ही एल-आय-जीमध्ये अप्लाय केलं, रजिस्ट्रेशन केलं, परत तुम्ही रजिस्ट्रेशन करून चेंज करता, तर ते ई-डब्ल्यू-एसमध्ये होत नाही. त्यामुळे फॉर्म भरताना गु जे रूल्स, नियम, जे त्यांचे डॉक्युमेंट आणि हे सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे पी-डी-एफमध्ये. वेळोवेळी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, की व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघत जा. कारण की आपण व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देत असतो. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समोर समस्या निर्माण होता कामा नये. फॉर्म भरताना ह्या गोष्टीची काळजी घ्या.
ई-डब्ल्यू-एसमध्ये उत्पन्न असेल, ई-डब्ल्यू-एसमध्ये करा, एल-आय-जीमध्ये एल-आय-जीमध्ये करा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डाउटफुल राहू नका, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम निर्माण होता कामा नये. तर हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. व्हिडिओमध्ये आणखी जर काही प्रश्न राहिले असतील, काही समस्या असतील, व्हिडिओ बघितल्यानंतर काही अडचण निर्माण झाली असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.